शेतकरी मित्रांनो, बैलपोळ्याच्या सणाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येईल असं वाटत होतं, पण हप्ता काही मिळालेला नाही। या योजनेचं खरं वास्तव काय, चला जाणून घेऊया या अपडेटमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल। राज्यातील शेतकऱ्यांना या हप्त्याची खूप उत्सुकता आहे। विशेष बैलपोळ्याच्या सणानिमित्त नैसर्गिक आपत्ती आणि इतर आव्हानांमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आणि हा हप्ता त्यांना थोडा दिलासा देऊ शकतो असं वाटत होतं। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी 92,91,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल अशी अपेक्षा होती, पण मित्रांनो तसं झालेलं नाही। या 92,91,000 लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारला 1,930 कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची गरज आहे, पण अद्याप तो वितरित झालेला नाही। 24 ऑगस्ट 2025 पर्यंत तरी याचा GR अजून जारी झालेला नाही आणि यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा FTO किंवा इतर अपडेट दिसत नाहीये। त्यानंतर बैलपोळा होऊन आता 2 दिवस झाले तरी हा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आता हा हप्ता वितरित करण्यासाठी 1 ते 2 दिवस लागू शकतात, पण निधी मंजूर झाल्याशिवाय हे शक्य नाही। मित्रांनो, नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेच्या हप्त्यापूर्वी लाभार्थ्याची यादी, FTO जनरेशन हे सर्व ऑनलाईन अपडेट होतात, पण सध्या काहीच दिसत नाहीये। राज्य शासनाकडून निधी वितरित झाल्यानंतर किंवा अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला कन्फर्म अपडेट देईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या YouTube चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील। चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।